मन मंदिरा गजर भक्तीचा. तुमचा वंश जर पुढच्या पिढीचा वाढायचा आहे तर तो त्या आलेल्या मुलीचीच, मग ती आत्ता जरी सून असली तरी ती परंपरेची आई आहे, पुढच्या पिढीची आई आहे. मग पुढच्या पिढीची आई म्हणून बघितलं तर तुम्हाला आनंद वाटेल. तसा आता सून म्हणून बघायचा का आई म्हणून बघायचं तुमचं तुम्ही लक्षात घ्या. सून म्हणून बघितलं म्हणजे मिथ्या, आणि आई म्हणून बघितलं की चिदविलास. बघा काय जमेल ते. आमचं जीवन असंच आहे, आम्ही समाधानात असतो, मोठा आनंद आहे. असं काय आमच्याकडे इकडे तिकडे नाही, शिकवण्यापुरतं असतं, तसं काय कुठेही इकडे तिकडे नाही, मोठा आनंद आहे, समाधान. असंच बघावं, असंच बघावं. उलटी आहे, आपल्या मुलीला रागवल्यावर तिला तसा राग येत नाही, तसं सुनेला जर रागवलं तर तिने राग येऊ नये, तिने तसंच नातं ठेवावं. ह्या दोन्ही बाजू आहेत. मेल्यानंतर मी ब्रह्म आहे या बोधानी प्रगट झाली, पण मी ब्रह्म आहे हे सुद्धा बंधच आहे. म्हणून मोक्ष हा सुद्धा बंधच आहे, म्हणून ज्ञान हा बंध आहे. मग ज्ञानचे अज्ञान म्हणून मोक्षची बंध जाण, की ज्ञानाचे स्वतः बंधन रूप होय. काय सुंदर आहे होय बघा, काय लिहितात. मग ज्ञानाचे अज्ञान म्हणून मोक्षोची बंध होय. ज्ञान जर अज्ञान आहे तर मोक्ष हाच बंध आहे, बरं का. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, आणि ज्ञान बंधू ऐसे. फार सुंदर ओवी आहे. शिवसूत्राचे निमिषे म्हणितले असे सदा शिवे. ज्ञान बंद आहे असे शिवसूत्रात म्हटलेलं आहे. बघा आता गंमत कशी आहे ते. इथे ज्ञान शब्दाचा अर्थ वृत्ती ज्ञान, ज्ञान शब्दाचा अर्थ अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान. एका विचारसरणीमध्ये अहम ब्रह्मास्मी हे शेवटचं ज्ञान मानलं, आणि तुकाराम महाराज त्या ज्ञानाला बंद म्हणतायत. ज्ञानेश्वर महाराज बंद म्हणतायत. ते म्हणाले, माझं बोलणं तुम्हाला ऐकायला अवघड जाईल. कोण म्हणतायत? हे दाखले दिले. काय दिले? अहो शिवसूत्राच्या मिशेनी ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतायत. म्हणजे शिवसूत्र त्यांच्या नाथ संप्रदायाच्या परंपरेतून आलं, बरं का. अगोदरची परंपरा कुठची? नाथांची, म्हणजे आदिनाथ शंकर. शंकर शब्दाचाच अर्थ ज्ञान आहे. ज्ञान कल्याण शिव. शंकर इति शंकर, एकदेशी ज्ञान शंकर, व्यापक ज्ञान शंकर इति शंकर. बरं का. शंकर म्हणजे काय? शिव म्हणजे काय? ज्ञान मात्र शिव, ज्ञान मात्र शिव. मग आता सर्व विश्व जर ज्ञानाचं दर्शन आहे तर तिथे माया आली कुठून? तिचा अर्थच असा आहे जी नाही ती. जी नाही ती. मग नाही ती आली कुठून? आता कुठून आली ती काही चर्चा करायचं काही कारण नाही. काही मंडळींना असं वाटलं की जगामध्ये सुख दुःख काम क्रोध निर्माण होतात. मग हे कसे होतात? हे ज्ञानाचं तर असणार नाही, मग याला माया लावा. कळलं? अज्ञान लावा. संगती लावण्याकरता त्यांनी अज्ञान गृहीत धरलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, संगती लावण्याकरता अज्ञान गृहीत धरायचं काही कारण नाही. असे हे दोन पक्ष आहेत. ठीक आहे, ज्याला ज्याला जसं भावलं तसं त्या त्या काळामध्ये त्याचं बरोबर आहे. मला काही त्याच्याबद्दल काही कोणाचं, मी इथे काही खंडन करायला बसलो नाही आणि मंडन करायला बसलो नाही. फक्त ज्ञानेश्वर महाराज काय सांगतायत ते तुमच्यासमोर सांगायचं. मी एक दृष्टांत देत असतो. आर्ट स्कूलमध्ये एक मॉडेल असतं, लाईव्ह मॉडेल. मग एक जिवंत पुरुष किंवा बाई म्हणा, एक म्हातारा म्हणा किंवा म्हातारी म्हणा, मुद्दाम पैसे देऊन आणतात. भिकारी वगैरे कोणीतरी आणून बसवतात त्यांना काय 100 रुपये दिले, बसले. त्यातल्या त्यात सुरकुती बिरकुती आलेलं, म्हणजे ड्रॉइंग काढायला अवघड असतं ते.
आणि काय करतात, ते मध्ये बसवतात मॉडेल आणि त्याच्या सर्व बाजूने 31-40 आर्टिस्ट बसवतात आणि त्यांना सांगा तुम्ही काढा. एक तास 1.5 तासात सगळ्यांचं चित्र तयार झालं. पण गंमत सांगू का, त्या 30-40 जणांचं चित्र कुणाचंच चित्र कुणाबरोबर जमेना. माझं बोलणं कळलं? कुणाचंच चित्र कुणाबरोबर जमेना. माझ्यासारखा तिथे होता. ते म्हटलं हो, म्हटलं मॉडेलेकन कळत जमत नाही. म्हणले बाबा महाराज तुम्ही त्यांच्या अँगलला बसून बघा, चित्र बरोबर आहे. तसं ज्या अँगलला जो बसेल त्यांनी तसं चित्र काढलं. माझं बोलणं कळलं का? तेव्हा कुणाला प्रोफाईलच दिसला तर त्याला एवढंच काढलं, कुणाला एवढं दिसलं तर एवढंच काढलं. कारण ज्या अँगलनी जेवढं दिसतं तेवढं दिसतं. आता मी तुम्हाला समोरून दिसतोय आणि तुम्ही मला समोरून दिसतोय, मागचा फेटा दिसतो का? एखाद्याला मागचा काढला तर त्यांनी तिथलंच ते असं अडकवलेलं काढलं. पुढचे बसणार रोजचे म्हणले आम्हा असं कधी बघितलंच नाही. ते म्हणले उद्या मागे जाऊन बसा. माझं म्हणणं कळलं का? तसं ज्याला मग द्वैत काय, अद्वैत काय, द्वैताद्वैत काय, शून्यवाद काय, असे सगळे अनेक 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 निर्माण झाले. सर्वांनी आपल्या तत्वज्ञानाला वाद शब्द ठेवला. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या तत्वज्ञानाला चिदविलास शब्द ठेवला. याच्यातूनच कळून घ्या की काय दृष्टी आहे ती. हे बघा, सोन म्हणून बघितलं तर राग येईल आणि आपली पुढच्या पिढीची आई आहे म्हणून बघितलं तर तिच्याकडून आनंद वाटेल. काय कळतंय का? एका ह्याच्यात दोन्ही गोष्टी सांगून टाकल्या. काय का राग येतो तुम्हाला? तुम्ही सून म्हणून बघता म्हणून. माफ करा मला, तुमचा वंश तुमच्या मुलीच्या पोटी वाढणार नाही. किती मुलगी प्रिय असली तरी अज्ञानाचा टेका नसताना ज्ञान अधिकाधिक विस्तृत होत इतके मोठे होते, इतके मोठे होते, इतके मोठे होते, इतके मोठे होते की ते ज्ञान आपल्यालाच खाऊन टाकतं. नाही का? तुमचा हात सुजीने जर फुटला 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 तर फुटूनच जाईल ना. फुगवला 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 फुगवला, किती फुगवला, जरा अजून फुगव, जरा अजून फुगव, अजून फुगवल्यावर फाटला. तसं ज्ञान वाढलं 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 वाढलं, तिथेच ते संपलं. नाही का? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञान गिळूनी गावा गोविंदुगा. अतिज्ञान झाल्यानंतर ते सुद्धा त्रासदायक होतं. पक्वान्न जरी असलं ते अति खाल्ल्यानंतर ते सुद्धा त्रासदायक होतं. कोणतीही गोष्ट, कोणतीही गोष्ट. तसं ज्ञान जर मर्यादा उल्लंघन ज्ञानाने केली तर ते ज्ञानसुद्धा, म्हणून महाराज म्हणाले ज्ञानाचे शुद्धत्व जाणीजे, जी आपणची उपरमा पाविजे, एवं ज्ञानेची शमोये ज्ञानापासे. एवं ज्ञान मात्र असूनी हरे विशेष सामान्य, पुढे ए विषयी असे. ज्ञानाच्या ठिकाणी सामान्य आणि असामान्य काहीही नाही. इथून सामान्य असामान्य. जसं एक सोन्याची लगड घेतली. चला जरा निराळ दृष्टिकोनातून सांगतो. सोन्याची नगडपेक्षा दृष्टांत देऊन सांगितलं तर कळेल. एक ओवी आहे, फडा पुच्छ वाकुडा वाघ तेने आकारे म्हणती नाग, नाग नवे सोनीची सांग तेवी जग हे मद्रूप. मस्त ओवी आहे. फडा पुच्छ वाकुडा वाघ, नागाचा फडा, नागाची शेपटी, नागाचा मधला वाघ, इथून तिथून सोनं आहे. मग कोणी सांगितलं तोंडाकडून धरू नको रे, शेपटूकडून धर. शेपटीकडून धरू नको रे, मधी धर. दुसरा जाणता म्हणाला, येड्यात
अरे फडा काय, वाकडा वाघ काय, शेपटी काय, सर्व सोनंच आहे. तसं परमात्म्याला कुठूनही दर, इथून तिथून दर, अज्ञान काय ज्ञान नाही, मला काही कळत नाही, इथून तिथून सोनंच आहे. फडा पुच्छ वाकुडा बाग, तेने आकारे म्हणती नाग, नाग नभे सोनेची चांग. मग फडा पुच्छ वाकुडा बाग हे जे मी उच्चारलं, हा त्याचा विलास आहे. हा त्याचा काय आहे? विलास आहे. विलास विलास. मन मंदिरा गजर भक्तीचा.